नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली अपडेट घेऊन आलेलो मित्रांनो. शेतकरी बांधवांसाठी नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी, गारपीट व अवेळी पाऊस यामुळे सोलापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत करण्याबाबतचा हा जी.आर. आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून. तुम्ही मला त्याच्या संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. किती तुम्हाला निधी मंजूर झालेली आहे याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती आहे मित्रांनो, नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी, गारपीट व अवेळी पाऊस यामुळे सोलापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी.आर. महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागाकडून दिनांक 31 जुलै 2025 चा लेटेस्ट असा जी.आर. असणार आहे. ओके, याच्या आधी प्रस्तावना दिलेली आहे जे की आपण वाचून घेऊया. आता इथं अतिवृष्टी व पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या पुढील हंगामीमध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान, इनपुट सबसिडी स्वरूपामध्ये एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून विविध दराने मदत देण्यात येते मित्रांनो. ओके, तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग याच्यामध्ये दिलेले आहे. दिनांक 27/3/2023 चे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विविध करण्यात आले आहेत मित्रांनो. ओके, तसेच केंद्रीय शासनाने विविध केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने 3/1/2014 च्या अवेळी पाऊस, अतिवृष्टी त्यानंतर वीज कोसळणे, समुद्र उधाण, आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याची धोरणे निश्चित केलेली आहे. तसेच दिनांक 22/6/2023 च्या शासन निर्णयामध्ये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे मित्रांनो. ओके, संदर्भ क्रमांक 3 येथील 1/1/2024 च्या शासन निर्णयानुसार शेती पिकांच्या नुकसानाकरिता विविध दराने मदत अनुश्रेय करण्यात आलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आता पुढे दिलेले आहे. यावर्षी संदर्भ क्रमांक 4 येथील 2/8/2024 व दिनांक 5/9/2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार अवेळी अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसानाकरिता मदत मंजूर करण्यात आलेली आहे. आता नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे संदर्भ क्रमांक 5 व 6 याच्यामध्ये निधी मागवण्याची प्रस्तावना शासनाच्या प्राप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो. ओके, त्याच्यामध्ये शासन निर्णय दिलेला आहे. नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी, गारपीट व अवेळी पाऊस यामुळे राज्यात सोलापूर व सिंधुदुर्ग राज्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक 3 येथील शासन निर्णयामध्ये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 1.12 लक्ष म्हणजे 1,12,000 रुपये म्हणजे 1,12,000 फक्त इतका निधी शासनाने मंजूर देण्यात येत आहे मित्रांनो. ओके, या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदींमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून कार्यालयास 11 यांनी हा निधी वितरित करावा. ओके, त्याच्यामध्ये दिलेला आहे संदर्भ दिन क्रमांक 1 येथे नमूद दिनांक 24/1/2023 मध्ये सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये निधी वितरण करण्यात यावा. सोबतच्या पत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांना संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानाकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेले निधीचा समावेश नाही. ओके, याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येत असल्याने खात्री घ्यायची. ओके, त्यानंतर शासन निर्णयामध्ये महसूल व वन विभाग 1/1/2024 नुसार जिरायत पिके, बागायत पिके, बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी मदतीच्या विविध दरानुसार निकषांनुसार असलेल्या खातरजमा करण्यात यावी.
कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुस्ती होणार नाही याची तहसील व जिल्हा अधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यायची आहे. ओके. त्यानंतर इथं वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निषेधांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सर्व निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्ती करिता विविध केलेल्या अटी शर्ती पूर्तता होत असल्याची खात्री संबंधितांनी करावी. लाभार्थ्यांना मदत वाटपीच्या कार्यवाही झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यायची. ओके. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीची निधी बँकेच्या कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वगळती करू नये याकरता जिल्हा अधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. ओके. याकरिता सूचना अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा अधिकारी यांची राहणार आहे. त्याच्यानंतर सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चांचे लेखानिधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयांच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चांची कोषागार कार्यालयामध्ये व महालेखपाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा. उपलब्ध करून दिलेल्या उपरोक्त खर्ची पडल्यानंतर तातडीने निधींचा उपयोगित प्रमाणपत्र संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनास सादर करण्यास जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहणार आहे. ओके. अशा पद्धतीने हा GR आलेला आहे. त्यामध्ये चांगली पॉलिसी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तर चांगल्या पद्धतीने आलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला त्यांनी खर्च दिलेला आहे. शासन महसूल व वन विभागाकडून आलेला आहे. 31 जुलै 2025 चे सोबतचे प्रपत्र नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2024 शेती पिकांच्या झालेल्या नुकसाना विवरित करण्यात आलेल्या निधींचा लेखाशीचा तपशील विभाग दिलेला आहे. जिल्हा, कालावधी, प्रस्तावाचा दिनांक, बाधित शेतकरी संख्या, बाधित हेक्टर संख्या व निधींचे लक्ष. निधी किती आली होती. पुणे विभागाचा सोलापूरमध्ये नोव्हेंबर 2024 साठी इथं कालावधी असणार आहे. दिनांक असणार प्रस्तावाचा 4/3/2025 चा इथं एक संख्या असणार आहे शेतकऱ्यांची 0.6 हेक्टर इथं बाधित शेतकरी असणार आहे. ओके. 0.16 लक्ष इथं भेटणार आहे एकूण इथे. ओके. सिंधुदुर्ग करता इथं असणार आहे कोकण विभाग सिंधुदुर्ग जिल्हा. याच्यामध्ये जिल्हा असणार आहे सिंधुदुर्ग. डिसेंबर 2024 साठी असणार आहे 29/4/2025 चा इथं प्रस्ताव असणार आहे. 10 शेतकरी असणार आहे बाधित. याच्यामध्ये असणार आहे हेक्टर किती असणार आहे 2.72 हेक्टर. ओके. 0.96 लक्ष इथं निधी असणार आहे. ओके. एकूण इथं दिलेलं आहे 11 शेतकरी असणार आहे. याच्यामध्ये 3.32 हेक्टर असणार आहे बाधित शेतकरी. 1.12 लक्ष म्हणजे 1,12,000 रुपये दिलेले आहे. ओके. अशा पद्धतीचा इथं GR आलेला आहे मित्रांनो. आपल्याला संपूर्ण माहिती या व्हिडिओ अंतर्गत दिलेली आहे. आपल्या जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे मित्रांनो. जे पण आपले सिंधुदुर्ग, सोलापूर मधले असेल त्यांच्यापर्यंत. ओके. काही तुम्हाला डाऊट असेल शेतकरी मित्रांनो तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जाऊन व्हॉट्सअप ग्रुप पण डाउनलोड करून घ्यायची. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा डाऊट असल्यामुळे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच अपडेटसाठी आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.